आरएसएस कडून आता मोहन भागवत नाही बोललो तेव्हा झारखंडमध्ये भेटीला येत आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक, राजकारणी लोक, त्यामध्ये शिंदे सेनेचे आमदार मंत्री येऊन इथे गेले, त्यावरून राज्यातल्या भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वाद निर्माण झाला असं सध्या चर्चा सुरू आहे. तुमच्या भेटीवरून त्या दोघांचं बिनस्थित काय असेल? आता 30 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, मी काय बोलू याच्यावर? म्हणजे ते तर मला फक्त पर्सनली भेटायला आले होते आणि शुभेच्छा द्यायला आले होते, दुसरं तर आमचं काही बोलणंच झालं नाही. ते फक्त एक म्हणले की युवकांचा मुद्दा उचलला, देशाच्या शिक्षणाचा मुद्दा उचलला, चांगला मुद्दा होता आणि जे आंदोलनाला सक्सेस भेटली त्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मी भाजपला सांगू इच्छितो, एवढी घाबरायची गरज नाही. तुम्हाला ईडी सीबीआय सगळी तुमच्याकडे आहे, आमच्याकडे काही नाही आहे. आम्हाला लोक पर्सनली भेटायला येतात आणि शुभेच्छा द्यायला येतात. अशी कळतंय की चर्चा आहे की शिवसेनेच्या लोकांनी, शिवसेनेच्या लोकांनी भेटायला जाऊ नये असं भाजपने सांगितलं. नाही, मी तेच म्हणतोय, भाजपला एवढी घाबरायची गरज नाही. ईडी सीबीआय सगळं तुमच्याकडे, आमच्याकडे काय? आणखी एक सोशल मीडियावर अकाउंट सुरू झाला, जसं तुम्ही सुरू केलं होतं, आरक्षण हटावा, आणि मोठ्या प्रमाणात ते हॅशटॅग वगैरे सोशल मीडियावर चालू, आणि एक आंदोलनाचा इशारा पण दिला जातो. काय ना, जर कोणाला शिक्षण भेटत असेल, कोणी गरीब असेल, त्याला जास्तीत जास्त शिक्षण कसं भेटलं पाहिजे याचे प्रयत्न असले पाहिजे देशात. तर हे आंदोलनावर मी जास्त काही बोलणार नाही, कारण की मला वाटतं त्याचं पेजही काल डिलीट झालेलं आहे बहुतेक, मला कोणी सांगण्यात आलेलं आहे. पण गाडी बंगला तर देत नाही ना. शिक्षण कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना मुलांना पण, लोकांना पण, लेकरांना जास्तीत जास्त कसं शिक्षण भेटू शकतं त्यासाठी आहे ते. तर त्यावरनं कोणाला काय प्रॉब्लेम असला पाहिजे? आपल्या देशाचा तर हाच प्रयत्न असला पाहिजे की ज्यांच्यापासून शिक्षण दूर आहे, ज्यांना इनॲक्सेसिबल आहे एज्युकेशन, त्या लोकांपर्यंत एज्युकेशन कसं नेता येईल आणि त्यांना एज्युकेशन कसं भेटेल याचेच प्रयत्न केले पाहिजे, तेव्हाच तर देश पुढे जाईल ना. झारखंडमध्ये आंदोलनाचा 11वा दिवस आहे आणि आज आंदोलन आक्रमक होताना पाहायला मिळतंय. सरकार दुर्लक्ष करतोय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हो, माझं जे बोलणं झालं त्यातही मला त्यांनी ते सांगितलं. परवाच माझं रात्री फोन कॉलवर बोलणं झालं आणि मला त्यांनी सांगितलं की त्यांना तिथं टेंटही लावू देत नाही आहे, वॉशरूमची सुविधा नाही आहे. एका प्रकारे जसं आम्हाला जंतर मंतरवर करण्यात आलं तसंच त्या विद्यार्थ्यांनाही करण्यात येते. तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की काँग्रेस जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू आणि त्याच्या जे काही डिमांड्स आहेत त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. अरे यार, नाही अभी रहने दो. एक सर, आज जो है 6 तारीख को मोहन भागवत देखो फ्रेम लो। सर, मोहन भागवत जो है 6 तारीख को जेनजी और जेन अल्फा से बातचीत करने वाले, आपके प्रोटेस्ट के बाद कहीं ना कहीं हर कोई जो है स्टूडेंट्स की तरफ बातचीत कर रहा है, वार्तालाप कर रहा है, क्या कहेंगे? ये तो बिल्कुल इस देश के युवाओं ने फोर्स करा है, जहाँ पर नरेंद्र मोदी को भी रात के 11-11 बजे जाकर इंस्टाग्राम पर रील डालनी पड़ रही है. अब मोहन भागवत का भी जेनजी से बात करने का मन कर रहा है. तो देर से ही क्यों ना हो, लेकिन इन लोगों को अब समझ में आते हो कि जेनजी को इग्नोर नहीं कर सकते, डिसमिस नहीं कर सकते, बात करनी पड़ेगी और बात करेंगे तो ही अच्छा है, क्योंकि ये लोग देश का भविष्य है. लेकिन इसके बाद में मैं ये कहूँगा कि अगर जेनजी चेहरे होंगे, यंग चेहरे होंगे तो ज़्यादा बेटर होगा. आप 70-80 साल के लोग बात करेंगे तो अच्छी बात है, आप बात करना चाहते हो, लेकिन उससे जेनजी को क्या मिलेगा? जेनजी को जो चाहिए वो है यंग रिप्रेजेंटेशन. तो थोड़ा उस पर भी काम करिए. थँक्यू. साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.